Chemistry Standard 11. We are discussing chapter number 2, Introduction to Analytical Chemistry, part 5. We are discussing mathematical operation and error analysis. आपल्याला ज्यावेळेस लॅबमध्ये आपण अनेक एक्सपेरिमेंट करत असतो त्यावेळेस येणाऱ्या रीडिंग अतिशय मोठ्या येऊ शकतात किंवा अतिशय छोट्या येऊ शकतात. उदाहरणार्थ आपण बघितलं मॉलिक्यूलची संख्या काढायची म्हटलं तर 6वर जवळपास 24 शून्य येतात आणि जर आपल्याला एका हायड्रोजन ॲटमचं वजन काढायचं म्हटलं तर ते अतिशय लहान असतं. अशा वेळेस आपण त्यांचं सायंटिफिक नोटेशनमध्ये रूपांतर करतो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आता आपल्याला शिकायचं असं सायंटिफिक नोटेशनमध्ये असलेले जे रिझल्ट आहेत आपल्या लॅबमध्ये आलेले त्यांची आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन त्यांची बेरीज आणि वजाबाकी कशी करायचे ते शिकायचं. आपल्याला बेरीज आणि वजाबाकी येते परंतु आपल्याला ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कशाचं शिकायचं आहे. आपण माहीत आहे आपल्या लॅबमध्ये येणारे रिझल्ट केमिस्ट्री लॅबमध्ये काम करत असताना आपल्याला रिझल्ट कधीकधी अतिशय मोठा आकडा येतो आणि कधीकधी अतिशय छोटा येतो. मग ते आपण सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहितो किंवा एक्सपोनेन्शियल नोटेशनमध्ये लिहितो. त्यांची बेरीज आणि त्यांची वजाबाकी कशी करायची. ॲडिशन, बेरीज, सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी. To perform addition operation, first the numbers are written in such a way that they have same exponent. सर्वप्रथम ज्यांची आपल्याला बेरीज करायची आहे त्यांच्या अगोदर एक्सपोनंट सेम असले पाहिजेत. देन द कोइफिशियंट्स आर देन ॲडेड आणि मग नंतर सेम एक्सपोनंट झाल्यानंतर मग त्यांचे जे कोइफिशियंट्स असतील सहगुणक असतील त्यांची मग नंतर बेरीज करायची. आपल्याला प्रॉब्लेम 2.1 आणि 2.2 जे पुस्तकात सोडून दिलेत ते आपल्याला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन सायंटिफिक नोटेशनवाल्या फिगरची कशी करायची ते शिकवतात म्हणून आपण ते न्यूमरिकल्स घेणार आहोत. प्रॉब्लेम 2.1 काय आहे बघा. आपल्याला समजा बेरीज करायची सायंटिफिक नोटेशनमध्ये एक रिझल्ट आला आहे आपला लॅबमध्ये आपल्याला एक आकडा मिळाला आहे 5.55 × 10⁴. हा एक आकडा मिळाला आहे आणि दुसरा आकडा मिळाला आहे 6.95 × 10⁻³ मग ह्या दोघांची आपल्याला बेरीज करावी लागते त्या एक्सपेरिमेंटमध्ये. तर ती बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर अगोदर एक्सपोनंट सेम असावं लागेल. इथं 10⁻⁴ आहे इथं 10⁻³ आहे. मग ह्याला तर 10⁻³ करा किंवा ह्याला तर 10⁻⁴ करा. मग ह्याला जर एक घरानं वाढवायचं म्हटलं 10⁻⁴ मग एक्सपोनंट सेम होईल. मग ह्याला आपण विनाकारण एका घरानं वाढवायला लागलोय म्हणून ह्याला एका घरानं छोटं करायचं. साधी सोपी प्रोसेस करायची. म्हणजेच हा जर आपण 10⁻⁴ केला एका घरानं ह्याला मोठा केला मग ह्याचा एका घरानं छोटा करायचा म्हणजेच 0.695. म्हणजेच ह्या फिगरचं एक्सपोनेन्शियल रूपात आपण असं पण लिहू शकतो 0.695 × 10⁻⁴. ह्याला आपण मोठं केलं म्हणून ह्याचा पॉईंट मागं सरकून आपण ह्याला छोटं केलं. समजा ह्याला छोटं केलं तर त्यावेळेस ह्याचा पॉईंट पुढं सरकून ह्याला मोठा करायचा. म्हणजेच या पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेशन्स करता आले पाहिजेत. मग आपल्याला एक्सपोनंट सेम ठेवण्यासाठी ह्याला 10⁻⁴ केलं. हा एक्सपोनंट आपण 3चा एक घराने वाढवला म्हणून ह्याला एका घराने छोटं करायचं म्हणजेच ते झालं 0.695 × 10⁻⁴ आणि हे 5.5 × 10⁻⁴. आता मात्र आपण त्यांची बेरीज करू शकतो कारण दोघाचा एक्सपोनंट सेम आहे. मग 10⁻⁴ ला 10⁻⁴ कॉमन निघाल. दोघाकडे आहे ह्याच्याकडं पण आहे ह्याच्याकडं पण आहे आणि मग ह्याचा कोइफिशियंट आहे 0.695 आणि ह्याचा कोइफिशियंट आहे 5.55. आता त्या कोइफिशियंटची बेरीज करायची म्हणजेच 5.55 अधिक हे 0.695. मग एका खाली पॉईंट लिहून जर आपण त्यांची बेरीज केली तर ती येते 6.245 × 10⁻⁴. म्हणजेच आपल्याला नियम समजला असेल आपल्याला दिलेले एक्सपोनंटचे कधी कधी रूपं बदलावी लागतात. सायंटिफिक नोटेशनमधनं त्याला आपल्याला बाजूला काढावं लागतं. त्यावेळेस आपल्याला आवश्यक अशा रूपामध्ये बदल करता आले पाहिजेत. मग इथं 10⁻⁴ आहे म्हणून ह्याला 10⁻⁴ करण्यासाठी आपण ह्याला एका घरानं वाढवायला लागलो मग ह्याला एका घराने छोटं केलं. आता दुसरा प्रॉब्लेम काय बघूया. द सबस्ट्रॅक्शन ऑफ 2 नंबर्स. जे सायंटिफिक नोटेशन मी दिलेत त्यांचे आपल्याला आता सबस्ट्रॅक्शन करायचं. बघा सबस्ट्रॅक्शनसाठी जे आपल्याला दिलं आहे 3.5 × 10⁻⁻² -5.8 × 10⁻⁻3. आता बघा इथं सुद्धा आपल्याला एक्सपोनंट सेम करून घ्यावा लागेल. मग ह्याचा 10⁻⁻²
2 आहे, मग ह्याचा पण आपल्याला -2 करून घ्यावा लागेल. 10⁻³ आपण 10⁻² केले म्हणजे -3 पेक्षा -2 मोठं असतं, म्हणजे ह्याला वाढवलं. -3 पेक्षा -2 मोठं असतं म्हणून ह्याचा आपण एक्सपोनंट एका घरानं वाढवला, म्हणून ह्याला एका घरानं छोटं करायचं, म्हणजेच झालं 0.58 0.58. -3चा -2 केला म्हणून ह्याचा एक्सपोनंट आपण मोठा केला आहे, म्हणून इकडं हा जो आहे तो छोटा करायचा. जेवढ्या घराने हा मोठा केला आहे तेवढ्याच घरे, म्हणून हा एका घराने छोटा केला म्हणजे झाला 0.58. आता दोघांचा एक्सपोनंट सेम आहे, तो कॉमन काढायचा 10⁻² आणि हे जे कोइफिशियंट राहिले त्यांची वजाबाकी करायची. ह्याचा कोइफिशियंट आहे 3.5 मायनस ह्याचा कोइफिशियंट आहे 0.58. 3.5 मधनं 0.58 गेलं की आपल्याला मिळतं 2.92 इंटू 10⁻². अशा प्रकारे आपल्याला सबट्रॅक्शन करताना जे काही आपले रीडिंग्स दिलेले असतील त्यांचा अगोदर एक्सपोनंट सेम करावा लागतो आणि मग एक्सपोनंट कॉमन काढायचा आणि राहिलेले जे कोइफिशियंट असतात त्यांची ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करायची असते. प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. प्रिसिजन आणि एरर शिकण्याच्या अगोदर आपण जे मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशन, सायंटिफिक नोटेशनचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते शिकूया. द रूल फॉर द मल्टिप्लिकेशन ऑफ एक्सपोनेन्शियल नंबर्स कॅन बी वेल एक्सप्लेन्ड फ्रॉम द सॉल्व्ड प्रॉब्लेम्स 2.3 अँड 2.4. जर आपल्याला सायंटिफिक नोटेशनमध्ये लिहिलेल्या अंकांचा जर आपल्याला मल्टिप्लिकेशन शिकायचं असेल तर आपल्याला हे प्रॉब्लेम सोडवून दिलेले 2.3 आणि 2.4 पुस्तकातले ते आपल्याला समजून घ्यावे लागते. तर प्रॉब्लेम 2.3 काय आहे बघा. 5.6 इंटू 10⁻5 इंटू 6.9 इंटू 10⁻8. आता ह्या फिगरचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं. मग आपल्याला माहीत आहे ज्याचा बेस सेम असतो त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये बेस एकदाच लिहितात आणि त्याच्या एक्सपोनंटची बेरीज करतात. म्हणजेच ह्याचा बेस 10 आहे, ह्याचा बेस 10 आहे म्हणून दोघाबद्दल एकदाच बेस लिहिला 10 आणि त्यांचे एक्सपोनंट्स आहेत 5 आणि 8. 5 + 8 13. म्हणजेच जे एक्सपोनंट आहेत त्यांच्या मल्टिप्लिकेशनमध्ये बेस आहे तसाच राहतो, बेस सेम आहे तो तसाच राहतो आणि त्यांच्या एक्सपोनंटची बेरीज होते. मग राहिले कोएफिशियंट कोणकोणते 5.6 आणि 6.9 त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 5.6 इंटू 6.9 10⁻13 आलं. 5.6 इंटू 6.9 केलं तर आपल्याला उत्तर मिळतं 38.64 इंटू 10⁻13. पण हे सायंटिफिक नोटेशन नाही, आपल्याला उत्तर इथं थांबून चालत नाही. का सायंटिफिक नोटेशन नाही तर आपल्याला माहीत आहे नियम सांगतो की पॉईंटच्या अगोदरचा अंक हा 1 ते 10च्या दरम्यानचा आहे आणि इथं पॉईंटच्या अगोदरचा अंक 38 म्हणजेच 38 आहे जो 10पेक्षा मोठा आहे. म्हणजेच आपल्याला जर 1 ते 10 पर्यंतचा अंक पाहिजे असेल तर हा पॉईंट इथं ठेवावा लागेल. म्हणजेच आपल्याला उत्तर करावं लागेल 3.864. मग आपण ह्याचा पॉईंट LHSला एका घरानं सरकवला. LHSला सरकवला की आपल्याला काय करायचं आहे त्याची जेवढ्या घरानं सरकवला त्याची पॉवर तेवढ्या घरानं वाढवायची प्लस करायचं. म्हणून 13चं झालं 14 आणि म्हणून फायनल मल्टिप्लिकेशन आलं आपलं 3.864 इंटू 10⁻14. म्हणजे ज्यावेळेस आपण पॉईंट LHSला सरकवतो त्यावेळेस इथं घातांक हा एक्सपोनंट वाढवायचा आहे. जेवढ्या घरांनी सरकवला तेवढ्या घरांनी प्लस करायचं. म्हणून 13 एका घरानं आपण सरकवला LHSला म्हणून 13 प्लस हे 13 + 1 14 आणि म्हणून फायनल आन्सर झालं 3.864 इंटू 10⁻14. प्रॉब्लेम 2.4 काय आहे बघा. मल्टिप्लिकेशन आहे 9.8 इंटू 10⁻² इंटू 2.5 इंटू 10⁻6. इथं पण तसंच करायचं. 10 बेस सेम आहे म्हणून तो एकदा लिहायचा. ह्याच्या डोक्यावर आहे -2 आणि ह्याच्या डोक्यावर आहे -6. त्यांची बेरीज करायची कारण एक्सपोनंटचा जर बेस सेम असेल तर त्यांच्या एक्सपोनंटची मल्टिप्लिकेशनमध्ये बेरीज होते. म्हणून -2 प्लस हा -6 प्लस मायनस मायनस होत असतं म्हणजेच -2 -6 त्याचं उत्तर येतं -8. इकडं 9.8 इंटू 2.5 ह्याचं जर आपण उत्तर काढलं तर ते येतं 24.50 24.50 गुणुले हे इंटू 10⁻⁻8. पण आपलं उत्तर सायंटिफिक नोटेशनमध्ये नाही.
कारण पॉईंटच्या अगोदरचा हा जो अंक आहे तो 1 ते 10च्या दरम्यानचा पाहिजे. हा 24 आहे, 10पेक्षा मोठा आहे. मग आपल्याला पॉईंट हा 24 मधला इथं एका घरानं LHSला सरकवावा लागेल, म्हणजेच होईल 2.45. मग LHSला आपण एका घरानं सरकवला म्हणजेच आपल्याला जेवढ्या घरानं सरकवला तेवढं प्लस करावं लागेल, म्हणजेच -8 + 1 - 7 आणि म्हणून फायनल आन्सर झालं 2.45 × 10⁻⁻⁷. आता आपल्याला शिकायचं प्रिसिजन अँड ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. आता ही प्रिसिजन टर्म आणि ॲक्युरसी, तुम्ही जर इंग्लिश व्होकॅब्युलरी बघितलं तर ह्या दोघांचा अर्थ सेम दिसेल, अचूकता. पण आपल्याकडं असं प्रिसिजन आणि ॲक्युरसी हे दोन शब्द, दोन टर्म वेगवेगळे आहेत. जर तुम्ही प्रिसिजन या शब्दाचा मराठी शब्द इंग्लिश डिक्शनरीमध्ये गेला तर त्याचा अर्थ होईल अचूकता. ॲक्युरसी म्हणजे सुद्धा अचूकता, पण ह्या दोन टर्म मात्र वेगवेगळे आहेत. तेच आपल्याला शिकायचं आहे. प्रिसिजन म्हणजे काय आणि ॲक्युरसी म्हणजे काय. Aim of any measurement is to get the actual value called true value or accepted value of a quantity. ज्यावेळेस आपण लॅबमध्ये एखादं मोजमाप घेत असतो त्यावेळेस आपल्याला त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू मिळवायची असते किंवा ट्रू व्हॅल्यू किंवा ॲक्सेप्टेड व्हॅल्यू मिळवायची असते. समजा एखाद्या कंपाऊंडचं मोलार मास आपल्याला NaClचा 58.5 आहे आणि आपण एक्सपेरिमेंटद्वारे ते मोलार मास काढतोय. मग आपल्याला 58.5 येणं अपेक्षित असतं, माहीत असते की आता बाबा 58.5 येणार आहे. पण एक्सपेरिमेंट करताना काही एरर राहत असतात, पर्सनल एरर असतात, काही गोष्टीमुळं 58.5 न येता त्याच्या आसपास येतं. नियरनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड द ॲक्युरसी ऑफ मेजरमेंट. समजा थेरॉटिकल व्हॅल्यू 58.5 आहे आणि एक्सपेरिमेंटद्वारे पण तुम्ही काढलेली व्हॅल्यू 58.4 आहे. म्हणजेच तुमची व्हॅल्यू किती तुमच्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळपास आली त्याच्यावरनं तुमच्या एक्सपेरिमेंटची ॲक्युरसी ठरवली जाते, तुमच्या मेजरमेंटची ॲक्युरसी ठरवली जाते. समजा उत्तर यायला पाहिजे 58.5 आणि तुम्ही एक्सपेरिमेंट करून मेजरमेंट करून उत्तर काढले 57, तर तिथं ॲक्युरसी कमी झाली. आणि 58.5 उत्तर यायला पाहिजे आणि तुम्ही मेजरमेंट करून 58.4 उत्तर काढलं तर त्याची ॲक्युरसी जास्त झाली. म्हणजेच ट्रू व्हॅल्यू जी असेल, आपण मिठाच्या मोलार मासची ट्रू व्हॅल्यू काय मानली 58.5 आणि एक्सपेरिमेंटद्वारे काढलेली मेजर्ड व्हॅल्यू हे किती जवळ आहेत त्याच्यावर ठरतं ॲक्युरसी. म्हणून ॲक्युरसीची डेफिनेशन आहे नियरनेस ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज ॲक्युरसी. आता प्रिसिजन म्हणजे काय असतं सायन्समध्ये ते पण कळेल आपल्याला, पण त्यासाठी आपल्याला ॲक्युरसी आणखी अगोदर समजून घ्यावी लागेल. लार्जर द ॲक्युरसी स्मॉलर द एरर. जेवढी आपली ॲक्युरसी जास्त असेल तेवढा आपला एरर म्हणजेच दोष हा कमी असेल, त्रुटी कमी असेल. समजा आपला 58.5 आन्सर यायला पाहिजे आणि आपण 58.4 उत्तर काढलं तर आपला एरर आला फक्त 0.1चा. पण समजा आपल्याला जर उत्तर अपेक्षित आहे 58.5 आणि आपण काढायला लागलो 57.5 तर तिथं 1चा एरर आहे, म्हणजे एरर वाढला. म्हणजे जेवढी ॲक्युरसी तेवढा एरर कमी. म्हणजेच जर आपलं उत्तर 58.4 म्हणजे ॲक्युरसी जास्त होती, तिथं एरर किती आला फक्त 0.1. आणि जर आपलं उत्तर आलं असतं समजा 57.5 म्हणजेच तिथं ॲक्युरसी कमी आली, मग तिथं एरर जास्त असणार म्हणजे 1चा. म्हणजेच जेवढी ॲक्युरसी जास्त तेवढा एरर कमी आणि जेवढी कमी ॲक्युरसी तेवढा एरर जास्त. Accuracy depends upon the sensitivity or least count, the smallest quantity that can be measured. आपण जो काही एक्सपेरिमेंट करतोय त्याची जे मोजमाप करतोय त्याची ॲक्युरसी ही डिपेंड असते सेन्सिटिव्हिटीवर आणि दुसरी डिपेंड असते ती लिस्ट काउंटवर. बघा आता लिस्ट काउंट म्हणजे काय, आपण आपल्या घरी स्केल वापरतो, पट्टी वापरतो दप्तरात वगैरे, त्या स्केलवर कमीत कमी माप काय आहे तर 0.1 मिलीमीटर आपण मोजू शकतो. म्हणजेच एखाद्या मेजरमेंटवर कमीत कमी क्वांटिटी कोणती मोजता येते. आपल्याकडे जी स्केल असते त्याच्यावर आपण कमीत कमी 1 मिलीमीटर मोजू शकतो. 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्या घरातल्या स्केलची लिस्ट काउंट झाला 0.1 सेंटीमीटर और 1 मिलीमीटर. म्हणजे स्मॉलेस्ट क्वांटिटी आपण स्केलवर मोजू शकतो 1 मिलीमीटर म्हणजे 0.1 सेंटीमीटर. तो झाला आपल्या स्केलचा लिस्ट काउंट. लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी कोणती व्हॅल्यू आपल्याला त्या मोजमापाच्या सहाय्यानं मोजता येते.
of the measuring equipment. Consider, for example, a burette reading of 10.2 ml. आपण त्यासाठी पुस्तकात दिलेलं उदाहरण बघूया. ब्युरेटचं उदाहरण दिलंय. बघा, तुम्हाला ब्युरेट दाखवली होती. एक काचेची नळी असते आणि त्याच्यामध्ये असं 10.2 उत्तर आले. 3 इतबत. बघा, इथं 10 आहे, इथं वर 9 आहे, इथं 10 आहे, खाली 11 आहे. म्हणजेच आपलं उत्तर 10.2 आलं आहे. बघा, आता इथं सुद्धा 10.2च्या आसपासच आहे आणि इथं सुद्धा 10.2च्या आसपासच आहे, पण थोडा थोडा फरक आहे. मग तिन्ही विद्यार्थी रिझल्ट काय लिहिणार? हा पण लिहिणार 10.2, हा पण लिहिणार 10.2, हा पण लिहिणार 10.2. पण तुम्हाला थोडं बारकाईनं बघितलं की ह्या तिघामध्ये थोडा थोडा डिफरन्स आहे. म्हणजेच तिघांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या व्हॅल्यूचं उत्तर त्यांनी 10.2 लिहिलंय, पण शेवटचा आकडा मात्र तिघांचा बघा ह्या रीडिंगवरनं तो सेम नाही, तो डिफरंट आहे. अच्छा, मग अशा वेळेस काय करायचं? बघा, फॉर ऑल द 3 सिच्युएशन्स इन द फिगर 2.1, आत्ता जे आपण फिगर बघितली त्याच्यात 3 सिच्युएशन्स आहेत, 3 विद्यार्थ्याच्या ब्युरेट्स आहेत, ज्यांनी सगळ्यांनी रीडिंग काय लिहिलं आहे? 10.2 ml. The reading would be noted is 10.2 ml. It means that there is an uncertainty about the digit appearing after the decimal point in the reading 10.2 ml. म्हणजेच कुणाचं 10.21 असेल, 10.22 असेल, 10.25 असेल, कुणाचं 10.19 असेल. म्हणजेच इथं जे शेवटचं डेसिमल पॉईंटच्या 0.2च्या पुढचा जो आकडा आहे तो तिघांचा वेगवेगळा असणार आहे. परंतु आपण 10.2च लिहिलंय, कारण त्या ब्युरेटवर आपण 0.1 ml पेक्षा छोटं मोजूच शकत नाही. म्हणजेच तिघांच्या जरी लेवल वेगवेगळ्या असल्या परंतु 10.2च्या आणि 10.3च्या मधल्या आपल्याकडे रीडिंगच नाहीत. म्हणजेच 10.2 नंतर डायरेक्ट 10.3 आहे. म्हणजेच तिथं लिस्ट काउंट 0.1 mlचा आहे. म्हणजेच त्या ब्युरेटचा जो लिस्ट काउंट झाला 0.1 ml, त्याच्यापेक्षा आपण छोटं मोजूच शकत नाही. The meaning of the reading 10.2 ml is that the true value of the reading lies between 10.1 ml and 10.3 ml. म्हणजेच काही विद्यार्थ्याचं 10.1च्या जवळ आहे, काय एका विद्यार्थ्याचं 10.3च्या जवळ आहे, पण तिघांनी पण आकडा काय लिहिला? 10.2. म्हणजेच त्यांच्या रीडिंगमध्ये 0.1 mlचा एरर आहे, प्लस किंवा मायनसचा. हेअर द ब्युरेट रीडिंग हॅज ॲन एरर ऑफ 0.1 ml. म्हणजे एका विद्यार्थ्याचं 10.1च्या आसपास होतं आणि एका विद्यार्थ्याचं 10.3च्या आसपास होतं, परंतु त्यानं तिघांनी मिळून काय लिहिलं? 10.2. जवळ दिसतंय 10.2च्या म्हणजे ह्याच्या रीडिंगमध्ये आणि ह्याच्या रीडिंगमध्ये कितीचा फरक पडायला लागला? 0.1. ह्याचं 0.1 कमी आलं आणि ह्याचं 0.1 जास्त झालं. असा जो एरर आहे तो 0.1 ml आहे. Errors may be expressed as absolute error or relative error. मग असे जे रीडिंग घेताना जे एरर असतात त्या एररबद्दल आपल्याला शिकायचं आहे, परंतु ते आपण पुढच्या तासाला शिकूया. थँक्यू.